मराठा कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीचं काम सध्या ठप्प असल्याचं कळतंय। कुणबी नोंदी शोधण्यापूर्वी तिसरा अहवाल सादर करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली। मात्र सरकारनं कार्यादेश आणि कार्यकक्षा अजूनही जारी न केल्यामुळे समितीचं कामकाज तुर्तास तरी सुरू झालेलं नाही। मुख्यमंत्री शिंदे आणि न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली याच आठवड्यात एक बैठक पार पडणार आहे। त्यात कार्यकक्षा आणि कार्यादेश ठरवले जातील अशी माहिती मिळते। निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, नव्या डेव्हलपमेंट्स नेमके काय आहेत? ज्ञानदा, न्यायमूर्ती शिंदेंच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली होती त्या समितीच्या वतीनं राज्यभरामध्ये ठिकठिकाणी जाऊन कुणबी नोंदी शोधण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालं होतं। त्या संदर्भातले अहवाल देखील सबमिट करण्यात आले होते। मागच्याच आठवड्यामध्ये तिसऱ्या अहवालासंदर्भामध्ये देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं घोषणा करण्यात आली होती। मात्र या समितीच्या ज्या कार्यकक्षा आहेत आणि कार्यादेश आहेत हे अद्याप जारी झालेले नाही। त्यामुळे मागच्या एक आठवड्यापासून या समितीचं काम पुढे सरकलेलं नाही आहे अशा पद्धतीची माहिती आता एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। याच अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या आठवड्यात एक महत्त्वाची बैठक न्यायमूर्ती शिंदे यांच्यासोबत पार पडेल आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने या विषयासंदर्भामध्ये चर्चा होणार आहेत। कार्यादेश आणि कार्यकक्षा ठरवल्या जाणार आहेत। दुसरी महत्त्वाची बाब, आज देखील मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडते। खरं तर ती उपसमिती जी नेमण्यात आलेली आहे मंत्र्यांची, त्यांची ती बैठक आहे। त्यामध्ये देखील हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे। काही वेळातच स्वतः शंभूराजे देसाई देखील या विषयासंदर्भात कदाचित माध्यमांशी बोलू शकतील आणि नेमकं सध्याची परिस्थिती आरक्षणाबाबतीतली काय आहे। मनोज जरांगे आता लवकरच मुंबईत येत आहेत, तर त्या अनुषंगानं राज्य शासन नेमकं काय निर्णय घेते, कारण संध्याकाळी 4 वाजताची जी बैठक आहे त्याला मनोज जरांगे सुद्धा उपस्थित असणार आहे। ऑनलाईन ते त्या बैठकीत उपस्थित होणार आहेत। त्यामुळे त्यांचं समाधान होतंय का आणि काही निर्णय महत्त्वाचा होतोय का हे पाहणं आज महत्त्वाचं राहणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद निलेश। ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।